लोकसभेसाठी नारायण राणे उभे राहिले तरीही काहीही फरक पडत नाही असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलंय। नारायण राणे घाबरलेत आणि म्हणून लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीत असंही राजन साळवी म्हणतात। कोकणातली जनता आमच्या पाठीशी असल्याचा दावा राजन साळवी यांनी केलाय। माझ्यासोबत राजन साळवी त्यांच्याशी मी बोलणार आहे। सर, नारायण राणे जर का उभे राहिले लोकसभेसाठी तर एक नवीन चॅलेंज उभं राहू शकतं शिवसेनेपुढे असं बोललं जाते। आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार म्हणून माघार घेतलेली असं मला समजतं। हिंमत असेल तर ह्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सामोरं जावंच। आमचे असलेले इथे सन्माननीय विद्यमान खासदार शिवसेनेचे नेते ह्या जनतेने एकदा नाही दोनदा निवडून दिलेला आहे, तिसऱ्यांदा निवडून देतील आणि त्या ठिकाणी ते हॅट्रिक साधतील हा मला विश्वास आहे। आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये या ठिकाणी भाजप शिंदे गट असा सध्या वाद सुरू आहे। आमच्यासमोर भाजप येऊ दे, शिंदे गटाचा कोणी उमेदवार येऊ दे, अजितदादा गटाचा कोणी उमेदवार येऊ दे, आम्ही त्यांना पराभूत करणार हा मला विश्वास आहे। नारायण राणेंनी असं म्हटलेलं आहे की मी काही इच्छुक नाही आहे लोकसभेसाठी, पण असं असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे, त्यामुळे एक पुन्हा तर्कवितर्क सुरू झालेत। नेमकं माहिती सुरू आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे का? केंद्रातले मंत्री राहिलेली हे महान व्यक्ती लोकसभेच्या रिंगणामध्ये येऊन उभी राहायला तयार नाही, ह्याचा अर्थ ते घाबरत आहेत, त्यांना पराभव हा दिसत आलेला आहे। मुद्दा तुमचा एक महत्त्वाचा वाटतोय। तुम्ही म्हटलं की शिंदे गटातल्या कुठल्या तरी नेत्याला भाजपमध्ये घेतील, नेमकं तुम्हाला काय सुतोवाच करायचं आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून चिपळूणच्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत झालेले मागचे वाढदिवस, त्या अनुषंगाने लागले सर्व मोठे मोठे बॅनर असलेली सोशल मीडियावरची तुमच्या मीडियावरती असली चर्चा, त्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक शिंदे गटातला एखादा नेता तुमच्याकडे आयात करून उमेदवारी देऊन त्यांना सजवून पुढे आणण्याचा प्रयत्न करतील। एकंदरीत साळवींनी ज्या पद्धतीने आता स्टेटमेंट दिलेले आहे त्यानुसार अनेक ट्विस्ट अँड टर्न आहेत आणि हा नेता नेमका कोण हे देखील पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।